अयोध्येत आज मोठ्या प्रमाणात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि महाराष्ट्रातून देखील काही साधू महंत आज अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही साधू आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कुठून आला आहात तुम्ही, काय तुमची यात्रा होती आणि काय नेमकी तुमची भावना आहे? मी विष्णू महाराज सुरवशे महाराष्ट्रामधून आलेलो आहोत। श्री क्षेत्र पंढरपूरमधून आम्ही पापमोचनी एकादशी दिवशी ही महासंकल्प रथयात्रा सुरू केलेली आहे। श्री क्षेत्र पंढरपूर ते वाराणसी अयोध्या अशी ही आमची रथयात्रा आहे। पिकअप गाडीमध्ये आम्ही रथयात्रा केली। 7 माझ्यासोबत रामभक्त समवेत होते आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग करत त्या ठिकाणी सोमवारी वाराणसीमध्ये हे विश्वनाथजीला जलाभिषेक केला आणि आज रामनवमीच्या महापर्वावरतीमध्ये अयोध्येमध्ये आलेलो आहोत। आणि अयोध्येमध्ये येऊन सकाळी शरयूचं स्नान केलं। स्नान करून आत्ता प्रभू रामचंद्राचं रामनवमीच्या महापर्वावरती दर्शन झालेलं आहे। दर्शन घेऊन अतिशय आम्ही धन्य झालेलो आहोत, कारण आज रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाचं दर्शन होणं हे आमच्यासाठी खूप भाग्यशाली आहे। आज तो आमच्यासाठी आनंदाचा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। 500 वर्षानंतरची प्रतीक्षा संपली, पहिलीच रामनवमी आहे। राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर काय भावना आहे? आज तुमचं दर्शन झालेलं आहे। भावना ही शब्दामध्ये व्यक्त करणं शक्य नाही, कारण जो रामभक्तांचा उत्साह आणि आनंद होता त्या आनंदाला आणि उत्साहाला पारावर राहिलेला नाही। कारण तुम्ही जी म्हणताय की 500 वर्षाची ही जी काही म्हणजे उत्कंठा होती, मी म्हणेन 500 वर्षापेक्षा अगोदर कितीही 5000 वर्षापूर्वी जरी म्हणलात तरीही चालेल, कारण एवढं भव्य आणि दिव्य मंदिर या ठिकाणी आज उभा राहिलेला आहे मोदीजींच्या नेतृत्वातून। आणि देशाच्या कल्याणासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी पुन्हा मोदीजीची यावेत यासाठी ही माझी ही 14 दिवसाची महासंकल्प रथयात्रा आहे। आणि पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत अशी मी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या चरणी मनोकामना माझी आणि प्रार्थना संकल्प केलेला आहे। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।